निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह चुकीच्या पद्धतीने दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। फक्त विधिमंडळ आमदारांच्या संख्याबळावर पक्ष आणि चिन्ह देण्यावर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। आयोगाने पक्षाची घटना किंवा इतर गोष्टींकडे लक्ष दिलं नाही असा युक्तिवादही करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टात गुरुवारी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली। यावेळेस कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीनं शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडला। निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेला महत्त्व न देता फक्त विधिमंडळातल्या आमदारांच्या संख्याबळावरून पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं, यावर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। शिंदेंना आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर चिन्ह देणं ही एक वेगळी समस्या आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। राजकीय पक्ष खरा की विधिमंडळ पक्ष खरा यावरच युक्तिवाद झाला। शिवसेनेच्या पक्ष घटनेवरही सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद झाला। विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच खरा असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। ज्या पक्ष घटनेवर एकनाथ शिंदे आमदार मंत्री झाले ती पक्ष घटना ते नंतर कशी नाकारू शकतात असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेच्या घटनेत सुधारणा करण्यात आली। 2018 ची घटना नाकारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोगाने विधिमंडळाच्या संख्याबळावर निर्णय दिला ही एक समस्या असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। 2018च्या पक्ष घटनेला निवडणूक आयोग असंवैधानिक कसा म्हणू शकतो असाही सवाल उपस्थित करत सिब्बल यांनी युक्तिवाद केला। सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये 4 विविध खटल्यांचे दाखले दिले। केरळ हायकोर्टाचा निकाल, इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी, समाजवादी पार्टी, शरद यादव केस, सुभाष देसाई केसचा दाखला दिला। विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला। अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता अशी प्रतिक्रिया अनिल देसाईंनी कोर्टाबाहेर दिली आहे। आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू असेल असं भाष्य कोर्टाने केलं। पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात मंगळवारी किंवा गुरुवारी होण्याची शक्यता आहे। इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे आणि म्हणून तुम्ही एक करूनच बघा असं एकदा ते म्हणाले, यू डू इट, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशी घटनेची वाट लागेल ती। घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। समोरची बाजू त्यांची बाजू मांडत आहेत, पण खूप मुद्दे आहेत। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्या दृष्टिकोनातून आज माननीय न्यायालयाने जो उपस्थित केलेला आहे की कॉन्स्टिट्यूशन तुम्ही जे शिवसेनेची घटना आहे कॉन्स्टिट्यूशन तुम्ही फॉलो करताय, पण त्या डेमोक्रेसी जी फॉलो केली पाहिजे ती डेमोक्रेसी तुम्ही फॉलो केली गेली नाहीये, हे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यावरच सगळा संपूर्ण या केसचा संपूर्ण निकाल अवलंबून आहे।